शेतकऱ्यांची कर्जमाफी आता झालेली आहे। या संदर्भातला जो जी आर आहे तो 2 जून 2026 रोजी काढण्यात आलेला आहे। ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत होते, जे शेतकरी रेग्युलर कर्ज घेऊन परतफेड त्याची करतात, अशा सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा जो काही लाभ आहे तो आता मिळणार आहे। 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत जे काही कर्ज आहे ते माफ होणार आहे। जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्यांचं 22-23, 23-24 किंवा 24-25 या 3 पैकी 2 वर्षामध्ये जर रेग्युलर कर्ज भरलं असेल तर अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा मिळणार आहे। या कर्जमाफीमध्ये कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, कोणते शेतकरी अपात्र आहेत, अटी शर्ती आणि निकष नक्की काय आहेत, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण A to Z माहिती पाहणार आहे। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार, तुम्ही पाहताय मराठी कॉर्नर हा युट्यूब चॅनेल। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 दिनांक 2 जून 2026 रोजी हा जी आर जो आहे तो काढण्यात आलेला आहे। या जी आर मध्ये काय काय महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात समजून घेणार आहे। सर्वात प्रथम येथे प्रस्तावना, यामध्ये सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांचं जे काही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं दरवर्षी, तर त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना जे काही कर्जाची मुदतीत परतफेड करू शकत नाहीत आणि त्यामुळे जे काही शेतकरी आहेत त्यांना ही कर्जमाफी जाहीर केलेली आहे। आता या कर्जमाफीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर शेतकरी यामध्ये 2 प्रकारे शेतकऱ्यांचं जे काही कर्ज माफ होणार आहे। म्हणजे पहिले शेतकरी आहेत ते म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती देण्यात येणार आहे आणि याच योजनेचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना। आणि दुसरे जे शेतकरी आहेत जे रेग्युलर कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांनाही यामध्ये प्रोत्साहन देण्याचं म्हणजेच 50,000 रुपयेपर्यंतचं जे काही प्रोत्साहनपर लाभ आहे तो देण्यात येणार आहे। आणि याचीच घोषणा 6/3/2026 रोजी जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं होतं त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी केली होती। आता महत्त्वाचा जो काही जी आर आहे तो आता इथे समजून घेऊयात। तर इथे पाहू शकता शासन निर्णय, उपरोक्त प्रस्तावित नमूद केलेल्या पार्श्वभूमीवरती 2/6/2026 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याबाबतचा हा तपशील आहे। योजनेचा तपशील म्हणजेच या योजनेचं जे काही नाव आहे ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 असे संबोधण्यात येईल। आता ही कर्जमुक्तीबद्दल जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। काय काय महत्त्वपूर्ण पॉईंट आहेत ते समजून घ्या। तर हे पाहू शकता कर्जमुक्ती। आता पहिला जो पॉईंट आहे ते समजून घ्या। ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक 1 एप्रिल 2019 ते दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत जे काही उचललेलं अल्पमुदत पीक कर्ज आहे ते दिनांक 30/9/2025 अखेर थकीत आहे अशा सर्व शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी आहे ती होणार आहे। पहा, 31/3/2026 अखेरपर्यंत परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकेकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम रुपये 2 लाखापर्यंत आहे अशा शेतकऱ्यांची जी काही त्यांच्या कर्ज खात्यात 2 लाख रुपये कर्जमुक्तीचा लाभ आता देण्यात येणार आहे। जमिनीचं जे काही धोरण आहे याच्यामध्ये विचारात घेणार येणार नाही, कितीही जमीन असू द्या काही प्रॉब्लेम याच्यामध्ये नाही, परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी आता इथे थकीत जे असलेली आहेत त्यांची सुद्धा करण्यात आलेली आहे। 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत जे काही शेतकऱ्यांची 30/9/2025 अखेर थकीत असलेली जे काही कर्ज आहे आणि ते कर्ज 31/3/2026 पर्यंत तुम्ही परतफेड नाही झालेलं आहे तुमच्याकडून, तर अशा शेतकऱ्यांना इथे 2 लाखापर्यंतचे कर्जमाफी झालेली आहे। दुसरा पॉईंट समजून घ्या। 1/4/2019 ते 31/3/2025 यापर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन समजा तुम्ही केलेलं आहे, फेर पुनर्गठन करून पण मुदत कर्जाच्या रूपांतरित केलेल्या कर्जामधील
30/9/2000 रोजीपर्यंत ते थकीत आहे आणि 31/3/2026 अखेर परतफेड तुमचं झालेलं नाही, अशा सुद्धा शेतकऱ्यांना याच्यामध्ये ॲड करण्यात आलेलं आहे. जे पुनर्गठन, फेरपुनर्गठन ज्यांनी केलेलं आहे, परंतु त्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे, अशांना सुद्धा 2 लाखापर्यंत जे काही कर्जमाफी आहे ती इथे करण्यात आलेली आहे. हे 2 पॉईंट तुमचे आता कव्हर झालेले आहेत. तिसरा पॉईंट समजून घ्या, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भरपूर शेतकऱ्यांना हा पॉईंट समजला नाही. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी, लक्षात ठेवा, यापूर्वी जी काही महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना झालेली आहे 2019 रोजी, तर या योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे, अशा शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुमचं थकीत कर्ज असो किंवा पुनर्गठन केलेलं कर्ज असो, एक किंवा अनेक बँकेकडून कर्ज तुम्ही घेतलेलं आहे आणि ते थकबाकीची मुद्दल व व्याजासह आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही अगोदर महात्मा ज्योतिराव फुले योजनेचा, शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला असेल, तर इथे जास्तीत जास्त तुमची कर्जमाफी किती होईल ते इथे तुम्हीच वाचू शकता की रुपये 50,000 रुपयापर्यंत असल्यास तर त्यांना या योजनेअंतर्गत 50,000 अधिक मर्यादा कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. 50,000 रुपयाचं याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही अगोदर शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतला असेल तर. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. हा तिसरा पॉईंट समजून घ्या. आता पुढचं एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे आहे एक वेळ समझोता. एक वेळ समझोता, OTS म्हणतात. आता OTS काय आहे ते आता नीट समजून घ्या. तर जी काही कर्जमाफी झालेली आहे 1/4/2019 ते 31/3/2026 अखेर जे काही तुम्ही कर्ज उचललेलं आहे आणि मुदत व व्याजासह तुम्ही थकीत आहे, 30/9/2025 पर्यंत ज्यांचं कर्ज थकीत आहे आणि 31/3/2026 पर्यंत परतफेड तुमची झालेली नाही. लक्षात ठेवा, एकत्रित थकबाकीची जर तुमची रक्कम आहे, जेवढ्या काही तुम्ही कर्ज उचललेलं आहे एका बँकेकडून किंवा अनेक बँकेकडून, तर ते 2 लाखापेक्षा जर जास्त असेल तर त्या संदर्भातला हा पॉईंट आहे. तर अशा शेतकऱ्यांनी प्रथम 2 लाखापेक्षा जी काही जास्त रक्कम आहे ती तुम्हाला भरायची आहे. बँकेस असेल, संस्थेस असेल, जे काही सोसायटी असेल त्यांना तुम्हाला परतफेड करायची आहे आणि ती आवश्यकच असणार आहे. ती तुम्हाला 2 लाखापेक्षा जेवढी काही पुढची रक्कम आहे ती तुम्हाला भरायचीच आहे आणि अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्यांना एक वेळ समझोता म्हणजेच 2 लाख रुपयाचा जो काही लाभ आहे तो देण्यात येणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जर जे शेतकरी आहेत 2 लाखाच्या आतमधले आहेत त्यांना तर 2 लाखाची रक्कम त्यांना मिळणारच आहे, काही अडचण नाही. पण 2 लाखापेक्षा जर जास्त ज्यांचं कर्ज आहे त्यांना 2 लाखाच्या वरची रक्कम अगोदर भरायची आहे आणि त्यानंतरच शेतकऱ्यांना 2 लाख रुपयेचा जो काही लाभ आहे तो मिळणार आहे. त्यानंतर जो आपला बी पॉईंट आहे तोच म्हणजे जे पुनर्गठन, फेरपुनर्गठन केलेले जे काही कर्ज खाती आहेत ते सुद्धा जे काही 30/9/2025 पर्यंत थकीत आहेत, सेम वरती जसं आपण पाहिलं तसंच इथे गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जे पुनर्गठन करतात, जे फेरपुनर्गठन करतात, तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा जर 2 लाखापेक्षा जर जास्त तुमचं कर्ज असेल तर त्यांना 2 लाखावरच्या पुढची जी काही रक्कम असेल ती तुम्हाला अगोदर बँकेस किंवा सोसायटीज किंवा जे काही संस्था असेल त्यांना भरावी लागेल. तर तुमचा एक वेळ समझोता होईल आणि ती रक्कम 2 लाखावरील जी काही रक्कम आहे ती जर तुम्ही भरली तरच तुम्हाला 2 लाख जो काही रकमेचा लाभ आहे तो देण्यात येणार आहे. आणि ही रक्कम तुम्हाला 2 लाखावरील रक्कम कधीपर्यंत भरायची आहे? 31/3/2027 पर्यंत तुम्हाला मुदत त्याबद्दल देण्यात आलेली आहे. आणि ह्या 2 नंबरचं पॉईंट लक्षात ठेवा. अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे, ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ भेटलेला आहे, त्यांनी लाभ घेतलेला आहे कर्जमुक्ती योजनेचा, त्यांनी सुद्धा इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, 50,000 पेक्षा जास्त जर शेतकरी त्यांच्यात कर्ज असेल, 50,000 पेक्षा जास्त कर्ज असेल तर त्यांनी 50,000 वरची संपूर्ण 50,000च्या वरती जी काही थकबाकी असेल ती बँकेला तुम्हाला जमा करायची आणि त्यानंतरच तुम्हाला हे 50,000 रुपये मिळणार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. वरती आपण जो पॉईंट पाहिला की महात्मा फुले ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जी होती त्यांच्यामध्ये जर तुम्ही लाभ घेतला असेल तर त्यांना फक्त 50,000 रुपये भेटणार आहेत. पण त्यांनी 50,000 पेक्षा जर जास्त रक्कम असेल तर ती भरावी लागेल. 50,000च्या आतमध्ये असेल तर काही अडचण नाही, त्यांना 50,000 रुपये भेटतील. परंतु 50,000 वरती जर जास्त रक्कम असेल तर त्यांना अगोदर 50,000च्या वरची रक्कम जेवढी काय असू द्या ती सगळी भरावी लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला 50,000 रुपयाची जी काही रक्कम आहे ती तुम्हाला प्रोत्साहनपर लाभ किंवा कर्जमाफी म्हणू शकतो ते होणार आहे. आणि ते सुद्धा पैसे भरायची जी काही मुदत आहे ती 31/3/2027 पर्यंत देण्यात येईल.
आतापर्यंत जे पाहिलं आपण ते पुनर्गठन वगैरे होतं आणि शेतकरी थकीत जे कर्ज होतं त्यांचं होतं. आता प्रोत्साहनपर लाभ जे आहेत ते समजून घ्या. प्रोत्साहनपर लाभ अंतर्गत कशा पद्धतीने काही अटी शर्ती आहेत ते समजून घ्या. तर प्रोत्साहनपर लाभ म्हणजे जे शेतकरी नियमित परतफेड करणाऱ्या शेतकरी आहेत त्यांच्यासाठी काय अटी आहेत ते समजून घ्या. तर सन 2022-23, 23-24 आणि 24-25 तर हे 3 वर्ष आहेत. 22-23, 23-24, 24-25 या 3 आर्थिक वर्षापैकी लक्षात ठेवा कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल केलेली आहे तुम्ही. आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या जे काही नियम आहेत त्यांच्या वेळेमध्ये तुम्ही त्या कर्जाची परतफेड केलेली आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ जे आहे ते प्रति शेतकरी 50,000 रुपये इतक्या रकमेने लाभ देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त 50,000. जे शेतकरी 22-23, 23-24 आणि 24-25 या आर्थिक वर्षापैकी लक्षात ठेवा फक्त 2 वर्ष या 2 वर्षामध्ये तुम्ही ह्या 3 पैकी 2 कोणत्याही 2 वर्षात तुम्ही लक्षात ठेवा वेळेत कर्ज जर परतफेड केलं असेल तरच तुम्हाला याच्यामध्ये 50,000 रुपये जे प्रोत्साहनपर लाभ आहे ती रक्कम मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक अशा पात्र शेतकऱ्यांनी सन 2025-26 आणि 26-27चं जे काही अल्पमुदत पीक कर्ज आहे ते घेतलं असेल. आता 25-26 आणि 26-27 जर तुम्ही जे कर्ज घेतलेलं असेल तर अशा कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करणं अनिवार्य असणार आहे. जर तुम्ही हे सुद्धा कर्ज तुम्हाला भरावं लागणार आहे आणि त्यानंतरच जे काही मागची जी काही कर्जमाफी असेल प्रोत्साहनपर लाभ असेल ते तुम्हाला मिळणार आहे. अन्यथा तुम्हाला हे मिळणार नाही. तर आता 25-26 आणि 26-27चं सुद्धा कर्ज तुम्हाला मुदतीत परतफेड करणं अनिवार्य असणार आहे. हा एक महत्त्वपूर्ण पॉईंट समजून घ्या. त्यानंतर आता यामध्ये अजून एक प्रोत्साहनपर लाभ म्हणजे रेग्युलर परतफेड करतात त्यांसाठी हा एक पॉईंट समजून घेणं गरजेचं आहे. ज्यामध्ये सन 2023-24 किंवा 24-25 या वर्षात जे काही कर्ज घेतलेले आहेत विहित कालावधीमध्ये त्याचं परतफेड पण तुम्ही केलेली आहे. तर पीक कर्जाची रक्कम ही 50,000पेक्षा कमी आहे. 23-24 किंवा 24-25 मध्ये तुम्ही कर्ज घेतलेलं आहे त्याचं कर्ज नियमितमध्ये फेडलेलं आहे आणि अशा शेतकऱ्यांनी 50,000पेक्षा कमी आहे लक्षात ठेवा कर्ज त्यांनी 23-24 किंवा 24-25 या वर्षामध्ये पीक कर्जाची मुद्दल व्याजासह प्रत्यक्ष परतफेडलेली जी काही रक्कम असेल म्हणजे 23-24 किंवा 24-25 यामध्ये जे काही कर्ज 50,000च्या आतमध्ये ज्या शेतकऱ्यांचं असेल त्यांना सुद्धा जी काही रक्कम आहे ती तुम्ही जेवढी समजा 30,000 रुपये रक्कम कर्ज घेतलं होतं आणि 30,000 तुम्ही फेडलं तर तेवढं तुम्हाला भेटणार. तर अशा पद्धतीने जे काही परतफेड केलेली रक्कम असेल ती तेवढी तुम्हाला मिळणार आहे किंवा किमान 5,000 रुपये रक्कम प्रोत्साहनपर देण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आता आपण जो काही पॉईंट वरती पाहिले ज्यामध्ये OTS म्हणतो आपण एक वेळ समझोताचे जे काही सगळे पॉईंट पाहिले तर हा लाभ मिळण्यासाठी प्रोत्साहनपर लाभ मिळण्यासाठी खालीलप्रमाणे निकष निश्चित करण्यात आले आहेत. काय निकष आहेत काय अटी शर्ती आहेत तर सदर योजनेचा लाभ घेत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष ग्राह्य धरण्यात येणार आहे. या योजनेमध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार नाही. सदर योजना शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका असतील खाजगी बँका प्रादेशिक ग्रामीण बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेले जे काही कर्ज लागू राहणार आहे तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या कर्जांना देखील सदर योजना लागू राहणार आहे. एवढ्यांना ही योजना लागू राहणार आहे. त्यानंतर योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करणं तसेच ॲग्रीस्टॅक आधार सामग्री पंचावर शेतकरी नोंदणी करणं अनिवार्य आहे. म्हणून सांगतो की अगोदर तुम्ही फार्मर ID काढला नसेल तर तो काढून घ्या. हा शेवटचा पॉईंट महत्त्वपूर्ण आहे. तर ॲग्रीस्टॅक म्हणजे जो काही फार्मर आहे मायडी आहे तो इथे कंपल्सरी आहे. ते जर नसेल तर तुमची कर्जमाफी होणार नाही. तर आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी फार्मर ID काढला नसेल तर फार्मर ID म्हणजे शेतकरी ID जो असतो तो काढून घेणं गरजेचं आहे. याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ आपण बनवला आहे तो पाहून आपला फार्मर ID काढून घ्या. आता या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाहीत. जे शेतकरी आहेत ते पात्र असणार नाहीत. कुठले शेतकरी आहेत जे की शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही तर खालील व्यक्ती पात्र असणार नाहीत. जे महाराष्ट्र राज्यातील विद्यमान मंत्री वगैरे राज्यमंत्री लोकसभा राज्य सदस्य तसेच विधान परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य नागरी संस्थांचे सदस्य महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायतचे जे काही नगरसेवक असतील ते आहेत. त्यानंतर केंद्र व राज्य शासनात जे काही सर्व अधिकारी असतील जे कर्मचारी आहेत ज्यांचे मासिक वेतन 25,000 रुपयेपेक्षा
जास्त आहे अशा शेतकऱ्यांना इथे कर्जमाफी मिळणार नाही. राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम महावितरणमध्ये, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एस टी महामंडळामध्ये, अनुदानित संस्था असतील, कर्मचारी असतील, मासिक वेतन 25,000पेक्षा जर जास्त असेल तर अशा व्यक्तींना, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून आयकर भरणाऱ्या म्हणजे ITR रिटर्न जे काही फाईल करतात त्यांना, ITR भरणाऱ्या व्यक्ती शेतकऱ्यांना ITR भरणाऱ्या व्यक्ती जे आहेत, इतर शेतीबाह्य उत्पन्नाच्या बाहेर, जर शेती असेल त्याचं काही प्रॉब्लेम नाही, पण शेतीच्या बाहेरचं जर तुमचं उत्पन्न असेल आणि तर तुम्ही ITR भरत असाल तर त्यांना इथे कर्जमाफी होणार नाही. निवृत्तीवेतक धारक असतील व्यक्ती, मासिक निवृत्तीवेतन ज्यांची 25,000पेक्षा जास्त आहे, माजी सैनिक वगळून इथे माजी सैनिकांना मिळणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण जे निवृत्तीवेतन घेतात त्यांचं 25,000पेक्षा जास्त आहे त्यांना कर्जमाफी मिळणार नाही. तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्या असतील, सहकारी कारखाने आहेत, सूतगिरण्या, नागरी सहकारी बँका, सहकारी दूध संघ, संस्थाचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, जे काही मंडळ असेल, अधिकारी व कर्मचारी त्यांचे एकत्रित वेतन जे 25,000पेक्षा जर जास्त असेल तर अशा व्यक्तींना इथे अपात्र असणार आहे, लक्षात ठेवा. 5वा पॉईंट आहे योजनेची जी काही अंमलबजावणी आहे तर योजनेची अंमलबजावणी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. याची जी काही समिती आहे ती आता गठीत केलेली आहे आणि त्यानुसार यांची मीटिंग होईल आणि कशा पद्धतीने कुठे कुठे कर्जमाफीची प्रक्रिया राबवली जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने ते इथे सांगितलेलं आहे. ज्यामध्ये या योजनेसाठी एक ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात येणार आहे. त्याचे जे काही जाहिराती वगैरे वर्तमानपत्रात वगैरे देण्यात येणार आहेत. शेतकरी मेळावे घेण्यात येणार आहेत. जे बैठक्या असतील ते होणार आहेत. त्यानंतर जे आपले सरकार सेवा केंद्रांना आहे त्यांचं काम मिळणार आहे. तिथून KYC करून जे काही रक्कम असेल ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर अशा प्रकारची ही प्रोसेस आहे. याबद्दल अजून काही GR जे आहेत ते येतील आणि हा GR इथेच संपला. महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण जी काही माहिती तुम्हाला आहे ती समजली असेल. या GRची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. सर्व शेतकऱ्यांना हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.